जय शिवाजी, जय जिजाऊ, जय भीम. सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. रयतेचे राजे यांचे अंगरक्षक वीर शिवाजी या ठिकाणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले साठे क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन. मित्रांनो, आज फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला या ठिकाणी घडून आलेले आहेत. आमचे मित्र तथा भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेडचे सेक्रेटरी सदाशिव भुयारे सर प्राध्यापक प्रदेश उपाध्यक्ष संतोष शिंदे सर आणि त्यांच्यासोबत खांद्याला खांदा देऊन अगदी समाजाला जोडण्याचं काम या नांदेडचे जिल्हाधिकारी भंडारे भारतीय कार्याचा आणि विचाराचा प्रचार आणि प्रसार व्हावा व्याख्यानाचा कार्यक्रम घडून आलेला आहे. मला सांगायला आनंद होतोय की वीर शिवाजी महाले यांचे श्रद्धा वर आधारित होतं. एकलव्याने अभावी त्यांनी गुरु द्रोणाचार्याला सुद्धा चकित करून टाकणारं धनुर्विद्या त्यांनी केलेली होती. तर तशाच प्रकारचं तत्कालीन परिस्थिती संबंध परकीय सत्तेच्या यांच्या संदर्भाने आपल्याला बोलता येईल. शिवाजी महाले यांचा गौरव आपण इतिहासामध्ये पाहतो. आम्ही लहान ऐतिहासिक कालखंडामध्ये तुम्ही 4थीच्या पुस्तकापासून ते 7वीपर्यंत जर आपण पाहिला तर होते शिवाजी एवढा आणि पुढचं घेतल्यानंतर माझ्या मनात की छत्रपती शिवाजी महाराजांचा रक्षण करणारा एवढा निष्ठावान केवळ एक ज्ञात आहे, परंतु त्याचं जीवन आणि आम्हाला फारसे त्या माध्यमातून आपल्याला असताना दिसून येते. म्हण होतं की भूमिका होती की सामान्य जनतेला जो होणारा आपण पाहिजे. आपल्याकडे कुठल्याही प्रकारची फारशी रसद नसताना, कुठल्याही प्रकारचं जास्त सैन्य नसताना, केवळ 12,000 सैन्याच्या माध्यमात वयाने थोडेसे जास्त होते. कधी निजामशाही कधी मोगलशाहीशी त्यांनी अनेक वेळा स्वतंत्र अशा पद्धतीचा लढा देत असताना त्यांना प्रामुख्याने वेळोवेळी साथ देण्याचं काम देवजी महाले यांनी केलेलं आहे. देवजी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या जोपासण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना अनेक संकटांना सामोरे जावं लागलेलं होतं. परंतु महाराजांच्या अत्यंत चांगल्या पद्धतीची आणि त्यांच्या लक्षात आलं की हा युवक निश्चितच आपल्या स्वराज्यासाठी आहे असं छत्रपती शिवाजी महाराजांनी हेरलं आणि कला सवंगड्याच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली, बेळगाव पर्यंतचे किल्ले छत्रपती शिवाजी महाराज जिंकत होते. या बसा सुरू करा, कंटिन्यू. आणि
वाई प्रांतामध्ये एका सरदाराच्या मुली छत्रपती शिवाजी महाराज हजर होते आणि निघणाऱ्या वरातीमध्ये जिवाजी महाले नावाचा एक तरुण दांडपट्टा उत्कृष्ट पद्धतीचा खेळायचा. तो 15 ते 17 फुटावरील नारळ एका क्षणामध्ये दांडपट्ट्याने क्षणामध्ये आणि त्यांना हे सगळं पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चकित झाले आणि की शिवाजी आणि जिंकल्यानंतर शहाची बडी बेगम साहेबा मोठं आव्हान छत्रपती शिवाजी देत आहेत म्हणून त्यांनी एक दरबार बोलवला आणि या छत्रपती शिवाजी कि हमारी सल्तनत को चुनौती, परंतु कुठेतरी बडी बेगम साहेबाला अस्तित्व जोपासलं पाहिजे या भावनेतून तो विडा उचलला आणि विडा उचलल्यानंतर वाई, सातारा, कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाकडे त्यांनी प्रतापगडाकडे त्यांनी कूच केली. येताना जवळपास 35,000 सैन्य देण्याचं फरमान बडी बेगम साहेब यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये अश्वदळ, पायदळ, तोफा, रणगाडे काळामधले अद्यावत अफजल खान प्रतापगडाकडे निघाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे मात्र केवळ 12,000 सैन्य होतं आणि त्यांचा शामियाना उभारला गेला आणि अफजल खानाला अत्यंत आनंद झालेला होता की मी करणार आहे आणि पर्यायाने तो सकाळी 10 वाजता शामियानामध्ये येऊन बसल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मात्र प्रतापगडावरून दुपारी 1 वाजता खाली उतरले आणि उतरल्यानंतर ते डायरेक्ट शामियानामध्ये गेले नाही. फुटावर पाठवला आम्हाला आहे त्याला तुम्ही दूर करा. शिवाजी महाराज आले. येण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना 58 सैनिकांना सांगितलेलं होतं. त्यापैकी एक जिवाजी महालेना जीव तुम्ही उद्या माझ्यासोबत येत आहे, परंतु येत असताना तुम्ही एक बाजू लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही केवळ आणि केवळ सय्यद बंडाला तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि अफजल खानाकडे अजिबात तुम्ही लक्ष द्या. माझ्यावर हे 2 जबाब महाराजांनी सय्यद बंडाकडे दिल्या आणि सय्यद बंडाने सांगितले की महाराज आहे. त्यांनी बोलवलं, आओ शिवाजी आओ गले लग जाओ म्हणून त्यांनी डाव्या काकेमध्ये आणि कट्यारीचा वार केल्यानंतर शिवाजी महाराजांच्या अंगामध्ये चिलखत असल्यामुळं गंभीर अशा प्रकारची दुखापत झाली नाही आणि पर्यायानं शिवाजी महाराजांनी बिछवा आणि वाघनखे तो प्रसंग अत्यंत शौर्य आणि वीराचा. त्यानंतर शिवाजी महाराज जिवाजींना की जीव प्राण वाचवलेले आहेत आणि पर्यायाने तुमचे उपकार आमच्यावर फार मोठे आहेत म्हणून वाचला शिवा अशा प्रकारचे उद्गार. आणि मित्र हो, बहुजन समाजातलं हे व्यक्तिमत्व असल्यामुळं इतिहासकारांनी मात्र जिवाजी महालेंचं खरं चरित्र, शौर्य आणि नंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी गाजवलेले जे अनेक पराक्रम आहेत लोकांनी येऊ दिले. अशा प्रकारचा विजय संपादन करत असताना, साजरा करत असताना एका सैनिकांना बोलून प्रत्येकाची त्या ठिकाणी वाहवा करत होते, त्यांना शाबासकी देत होते. काही जणांना वतनं देण्यात आली, काही जणांना हिरे, माणिक, मोती, जमिनी आणि काही जणांना बढत्या देण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जीवना म्हणाले, सांगा जीव आपल्याला काय पाहिजे. शिवाजी महाले म्हणाले की महाराज आपण मला अंगरक्षक म्हणून जी तुम्ही माझी निवड केली त्या टेहाणी बुरुजाला यापुढं जीवा महाला बुरुज असेल, नाव असेल, अशा प्रकारचं नाव त्यांनी दिलं आणि एका योद्ध्याला अजरामर अशा प्रकारचं त्यांनी केलेलं आहे. मित्रहो, सांगण्याचा मला तात्पर्य असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य गोरगरीब
कुटुंबातील मावळ्यांना त्यांच्या प्रसंगी त्यांना शिवाजी महाराजांनी नाकारलं, कारण ते सगळे सोयरे सुद्धा फितूर झालेले होते. परंतु कुटुंबातल्या लोकांना ज्याची शिवाजी महाराज ज्या पद्धतीने मावळ्यांना जवळ करतात, महाराजाकडे राहतात, आयुष्यभर प्रत्येक मावळा शिवाजी महाराजाची कवच कुंडले म्हणून राहिलेली आहे. शिवाजी महाराजांनी कुठं घाम गाळला असेल तर आपल्या सैनिकांनी, या मावळ्यांनी रक्त सांडण्यासाठी मागं पुढं कधीही पाहिलेले नाही. अशा प्रकारचा हा तेजोमय या ठिकाणी इतिहास आहे. म्हणून आपण एक बाजू या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी गर्विष्ठ आणि वतनदारीमध्ये रममान असलेल्या घराण्यांना त्यांनी विरोध केला आणि सामान्य लोकांना त्यांनी हाताशी धरलं, ज्यामध्ये रामोशी आहेत, बेरड आहेत, मातंग आहेत, न्हावी आहेत, परीट आहेत. म्हणजे ज्या भारतीय रूपाची जमात म्हणून दिलं होतं, त्या समाजाला त्यांनी हो, छत्रपती शिवाजी महाराज आजच्या काळामध्ये असते तर कदाचित आपल्या पुढे आज ह्या सगळ्या समस्या उद्भवलेल्या नसत्या. आज आपण लोकशाही शासन, आज राजकीय सत्तेचा आपण विचार करत असताना विशिष्ट घराण्यापुरतीच आता सत्ता प्रस्थापित झालेली आहे. मोजक्या घराण्या, महाराष्ट्राचा जर आपण विचार केला, बोटावर मोजण्या इतपत घराण्याशिवाय इतर कुठल्या घराण्याचं राजकीय व्यवस्थेमध्ये अस्तित्व आपल्याला असताना दिसून येत नाही. त्याचं कारण काय आहे? संख्येने आपण खूप आहोत. ओबीसी, एसटी, एनटी ही सगळी जी मागास जमात आहे की ज्या राजकीय सत्तेपासून दूर ठेवलेला आहे, सांस्कृतिक सत्तेपासून त्यांना दूर ठेवलेला आहे. केवळ या मनोवादी व्यवस्थेचे आजही लोक आपले बटीक झालेले आहेत, गुलाम झालेले आहेत. आज आपण 300-350 वर्षाचा इतिहास आपण जर पाहिला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे सुख समाधान होतं, आजही सुख समाधान नाही. 26 जानेवारी 1950ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक व्यक्तीला चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून दिली. वन वोट वन व्हॅल्यू या माध्यमातून एवढा सार्वभौम केल्यानंतर माध्यमातून, या मतपेटीच्या माध्यमातून बहुमत मात्र दुसऱ्याच लोकांना येतं आणि बहुमत दुसऱ्या लोकांना आल्यानंतर म्हणजे 5 वर्षामध्ये एवढा खेळ खंडोबा करतात की ते परत आल्यानंतर सत्तेमध्ये आपलेच लोक मानासन्मानाच्या पदावर, हुद्द्यावर बसवतात आणि त्या माध्यमातून मग ते आपलं शोषण करण्याचा प्रयत्न करतात. किती प्रश्न आहेत? बेरोजगारीचा प्रश्न आहे, अन्नधान्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आणि वड पद्धतीने हुकुमशाही केलेली आहे. मी शासक म्हणून केलेली आहे, परंतु आता मात्र लोकशाहीचा बुरखा पांघरून या देशातल्या सर्व सत्ता आपल्या हातामध्ये घेऊन सगळी शासन व्यवस्था आपल्या नातलगाच्या केंद्रित करण्याचा काम केलेला आहे. न्यायव्यवस्था असेल हातामध्ये आहे. आजपर्यंत तुम्ही 2-4 वर्षातले सगळे निकाल आहेत. प्रकरण असेल, राम 317वा कलम असेल, काश्मीरचं स्वायत्ततेचा प्रश्न असेल, त्यानंतर महिलांच्या अत्याचारावर दिवसेंदिवस होणार असेल, या सगळ्या प्रश्नांचा जर आपण विचार केला तर सगळी व्यवस्था मॅनेज केलेली आहे. हायकोर्टाचे वकील, सुप्रीम कोर्टाचे जज सुद्धा मॅनेज करण्याचं काम केलेलं आहे. आणि जे लोक हे सत्य पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहेत त्या लोकांना देशद्रोही म्हणून हिणवलं जात आहे. मीडिया हा लोकशाहीचा 4था आधारस्तंभ म्हणून आज विकला गेलेला आहे. मीडियाचं काम काय आहे? मीडियाचं की सरकार जिथं चुकत असेल ते सरकारचं चुकत असलेलं रूप समाजाला जागे करणं आणि जागे करून सरकारला धारेवर धरण्याचं काम मीडियानं केलं पाहिजे. मीडिया हा लोकशाहीचा 4था आधारस्तंभ आहे, जनतेचं प्रतिनिधित्व करणारा घटक आहे. परंतु पहा व्यवस्था किती वाईट आहे. मीडिया हा सुद्धा बांधील झालेला आहे. तीच ती व्यवस्था दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मोदीच्या विरुद्ध बोलायला तयार नाही. उत्तर प्रदेशच्या सरकारमध्ये
च्या मुलीच्या प्रकरणामध्ये जे निरंकुश पद्धतीने जे हत्याकांड झालेलं होतं त्या मारेकऱ्याला सुद्धा पाठीशी घालण्याचं काम केलं जात आहे. म्हणजे नावाला लोकशाही उरलेले नावाला. मित्र हो, काही लोक म्हणतात की मला राजकारणाचा, आता याच्यावर आपण काय करायचं. काही लोक म्हणतात की राजकारण काय गचाळ भाग आहे. अहो, असं म्हणणाऱ्या लोकांना राजकीय निरक्षरता आपण म्हटलं पाहिजे. शैक्षणिक निरक्षरतेपेक्षा राजकीय निरक्षरता अत्यंत घातक आहे. ती यासाठी घातक आहे की हे निरक्षर हे लोक गाढवाचं प्रतिरूप असतात. त्याचं कारण असं आहे की डोळे झाकून जर तुम्ही कुठल्याही लोकांना मतदान करत असाल, लायक योग्य उमेदवाराला जर मतदान करत नसाल, तर पर्यायाने हे सगळे नालायक लोक या सत्तेमध्ये येतात आणि सत्तेमध्ये आल्यानंतर ते सत्तेचा दुरुपयोग करतात आणि मग आपल्याला वेटीस धरतात. आपले कुठलेच काम. यावर काय उपाय आहे म्हणून आपण स्वतः प्रत्येक नागरिकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन, राज्य शासन, प्रशासन, त्यांची व्यवस्था आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली, मावळ्यांनी जी दिलेली साथ आहे त्या मावळ्यांच्या भूमिकेनं आपण एकसंघपणे राहिलो पाहिजे आणि पर्यायानं सत्तेचे आपण सहभागी वाटेकरी झालो पाहिजेत. सत्तेमध्ये आपण दावेदार झालो पाहिजेत. सत्ता प्रस्थापित करण्यामध्ये आपण मानासन्मानाच्या आणि मोक्याच्या वाटा आपण शोधल्या पाहिजे आणि त्या पदावर आपण जाऊन आपण त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपण आपले प्रश्न सोडवू इच्छितो. नाहीतर काय, सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता असेल तर निवडणुकीच्या कालखंडामध्ये आपण जागरूक झालो पाहिजे आणि आपल्या विचाराचे, आपल्या भूमिकेचे, आपले हितसंबंधचं रक्षण करणारे आणि आपली पाठराखण करणारे आणि आपलं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांना खऱ्या अर्थाने आपण निवडणुकीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या संवैधानिक मतदानाच्या अधिकारातून आपण खऱ्या अर्थाने सद्विवेकबुद्धीला अनुसरून मतदान करून आपण निवडून आणलं पाहिजे आणि संसदेमध्ये, विधिमंडळामध्ये आपले लोक जर आपण पाठवू शकलो तर खऱ्या अर्थाने आपण यशस्वी होऊ शकतो आणि आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी निश्चितच सोडवण्यामध्ये आपण समरस होऊ शकतो असं मला सांगायचं आहे. शिवाजी महालेच्या जयंतीच्या 385व्या जयंतीच्या निमित्तानं या त्यांचे सहकारी माननीय अंबादासजी भंडारे सर यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. खरं पाहता हा कार्यक्रम वेळेला सुरू व्हायला पाहिजे होता, परंतु काही टेक्निकल अडचणी अभावी आपण हा कार्यक्रम वेळेवर सुरू करू शकलेलो नाही. तरी मी प्राध्यापक भुयारे सर आणि अंबादासजी भंडारे साहेब या दोघांचंही मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद त्यांचं देतो. यासाठी की आपला समाज हा अल्पसंख्याक समाज आहे. खरं पाहता वीर शिवाजी महाले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण वेगवेगळे कार्यक्रम जाऊ शकलेलो नाही. तर हे पहिल्यांदा या जयंतीच्या निमित्तानं लाईव्ह करण्याचं श्रेय जर कुणाला जात असेल ते भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेड शाखा नांदेड यांना जातं. म्हणून अशा दूरदृष्टी, हजरजबाबी आणि बहुजनवादी वैचारिक चळवळ चालवणारे हे जे आमचे मित्र आहेत, या मित्रांच्या सान्निध्यामध्ये आपला जुडला गेला पाहिजे. श्रीमंत आणि पागल लोकांच्या गादीवर बसण्यापेक्षा शहाण्या माणसाच्या संगतीला बस असं जुन्या लोकांची म्हण आहे. त्या पद्धतीने आमदाराची दाढी करतो, नगरसेवकाच्या सोबत राहतो. म्हणून आजही आपण आहे त्याच भाड्याच्या खोलीमध्ये राहतो, आहे त्याच आपल्या कटिंगच्या दुकानामध्ये राहतो. तुमच्या आमच्यासारख्या लोकांना भाड्यानं दुकानं द्यायला सुद्धा लोक धजावत नाहीत. म्हणून आपण त्या लोकांना ताबडतोब सोडलं पाहिजे. जे लोक माणसाला माणूस म्हणून जीवन जगण्याची संधी देतात त्या सारख्या लोकांना आपण या ठिकाणी सोबत राहिलं पाहिजे. ज्यामध्ये प्राध्यापक भुयारे सर यांचं फार चांगल्या पद्धतीचं काम आहे. मी त्यांच्या कामाबद्दल अप्रिशिएट झालो. मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्यासोबत अटॅच होण्याचा प्रयत्न केला, परंतु तांत्रिक अडचणीमुळं मला येता आलेलं नाही.
परंतु भुयारे सरांना लक्षात आल्यानंतर स्वतः त्यांच्या घरून गाडी काढून त्यांच्या कॉम्रेड अंबादास भंडारे साहेबांच्या सोबत माझ्या घरी येऊन आपल्याशी संवाद साधण्याची त्यांनी या ठिकाणी संधी दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी परत अखिल भारतीय जीवा सेनेचा राष्ट्रीय सचिव या नात्याने त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद त्यांना देतो. आणि आपल्याशी संवाद साधण्याची त्यांनी परत संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. निश्चितच सर, आम्ही आपल्यासोबत राहून जे काही चांगलं काम आहे त्या चांगल्या कामासाठी आम्ही निश्चितच आपल्यासोबत राहणार आहे, अशा प्रकारची या ठिकाणी ग्वाही देतो आणि मी थांबतो. धन्यवाद.